अजितदारांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त मुंबईत बॅनरबाजी बघायला मिळते। उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अजित पवार गटाची बॅनरबाजी। अजितदारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमका काय आशय बघायला मिळतो या बॅनरवर? सौरभ, कलानगरचा परिसर हा वांद्रे पूर्वचा विधानसभेतला क्षेत्रातला भाग आहे आणि या संपूर्ण वांद्रे पूर्व या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी या भागाचं प्रतिनिधित्व करतात। परंतु काँग्रेसचे असलेले आमदार हे महायुतीतल्या उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचे बॅनर्स, पोस्टर्स जे आहेत ते संपूर्ण कलानगरच्या या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहेत। कलानगरच्या याच परिसरामध्ये मातोश्री निवासस्थान आहे, जिथे उद्धव ठाकरे राहतात आणि या संपूर्ण निवासस्थानाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गुलाबी रंगाचे बॅनर्स जे आहेत, अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स ते देखील लावण्यात आलेले आहेत। खेरवाडी सिग्नल पासून संपूर्ण या जनसन्मान यात्रेला जी आहे ती वांद्रे पूर्व या विधानसभेमध्ये सुरुवात होणार आहे। त्यामुळे हे आज कलानगरमध्ये वांद्रे पूर्व या विधानसभा क्षेत्रामध्ये अजित पवारांची सभा होणार आहे। मातोश्रीच्या लगतच असलेल्या या संपूर्ण भागामध्ये अजित पवारांची सभा होणार आहे। त्यामुळे अजित पवार आज या सभेमध्ये काय संबोधित करणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकींनी गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता। त्यामुळे जिशान सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश कधी होणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा सातत्याने प्रश्नचिन्ह होता। जिशान सिद्दीकी यांच्यावरती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा देखील ठपका जो आहे तो लावण्यात आलेला होता। त्यामुळे सातत्याने जिशान सिद्दीकी हे नाराज होते अशी चर्चा होती। वारंवार त्यांनी आपली खतखत देखील व्यक्त केलेली होती। त्यामुळे जिशान सिद्दीकी हे लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत का, आज पक्षप्रवेश होणार आहे का त्यांचा, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, ठीक आहे अक्षय।